डेडिकेट केले. वेल प्लेड यार, खूप छान. जो 12वा खेळाडू होता तो टेन्शन मध्ये होता आणि अखेरीस त्यांनी जी उडी मारली शेवटच्या चेंडूवरती तो खुश झाला आणि हा आनंद बघण्यासारखा होता. हार्ड लक बॅड लक मानेनगर टीम आपण पाहिलं तर खूप जवळची मॅच ते पराभूत झालेत. मॅचला सुरुवात होते, मजा येईल. एका साइडला शिवा द बॉस तर दुसऱ्या साइडला अर्थातच पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या. पहिला चेंडू बॅट स्विंग केली आहे, डॉट बॉल येतोय. एका साइडला सर्वे 11 सर्वे संघाकडे आज खेळाडू भरपूर कमी आहेत. आज वर्किंग डे, बरेच खेळाडू या टीम कडे आज नाही आहेत आणि बरेच एक्स्ट्रा खेळाडू घेऊन हा संघ खेळतोय. तर दुसऱ्या साइडला शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ. जय नॉन स्ट्रायकिंगला शिवा द बॉस. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहतो या मॅच मध्ये ओपन करतोय. फुल टॉस चेंडू बॉसला नाही टाकू शकत. मनगटामध्ये आहे त्याच्या ताकद, मात्र हा चेंडू अगदी निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. कारण की फुल टॉस चेंडू या खेळाडूला तुम्ही नाही टाकू शकत. मागील आठवड्यामध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला होता बॉसचा व्हिडिओ. तिथे बॅटिंग नव्हती, तिथे कॅच त्यानं अप्रतिम पकडली होती. अगदी व्यासपीठाच्या समोरची ती कॅच. कधी एक आयोजक म्हणून सगळ्यांच्या समोर असतो, कधी एक फलंदाज म्हणून सगळ्यांच्या समोर असतो, कधी एक मोहरख्या म्हणून सगळ्यांच्या समोर असतो, तर कधी एक बेस्ट फिल्डर म्हणून सगळ्यांच्या समोर असतो. प्रत्येक प्लॅटफॉर्म या खेळाडूनं गाजवला. तो खेळाडूचा असो, मैदानाचा असो किंवा मैदानाच्या बाहेर आयोजनाचा असो. रवी बोरगे संपूर्ण सर्वे टीमचा जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती आहे. गोलंदाजीसाठी दाखल झालाय पुन्हा एकदा. ओहो, फटका चांगला खेळून काढला. यावी थोडासा अगदी झुकून खेळण्याचा प्रयत्न. आधी तिथे चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. स्ट्राईकला आपण पाहिले तर जय जरूर आला यावी स्ट्रायकिंगला. सर्वे 11 सर्वे टीम आज संपूर्ण खेळाडू तुम्ही पाहताय अगदी मोजावे, एका हाताच्या बोटावरती मोजावे एवढे खेळाडू. मात्र आज त्यांना खेळ चांगला करून दाखवावा लागणार. राऊंड विकेट आज जयच्या विरोधामध्ये सध्या रवी गोलंदाजी टाकतोय. फटका यावी मात्र थोडासा फसला जातोय. डीप बॅकवर्ड स्पेल एक रिझनचा खेळाडू पोहोचेल का नाही. वन बाउंड चेंडू गॅदर केला जातोय. मात्र तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. आज फिल्डिंग एफर्ट्स हवेत. रवीच्या खांद्यावरती आज का जबाबदारी आहे, कारण की त्याच्याकडे अवघे 5 ते 6 खेळाडू आहेत आज संघामध्ये आणि अशा वेळी त्याला संघ पुढे चालवायचा आहे. रोहन भलताच खुश आहे आज. मिडॉनला त्याला पाहतोय. मॅचच्या दिशेने सध्या जाऊयात. गती परिवर्तन. स्लोअर 1 होता. बॅकअप डी हँड टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल प्लस येईल 1. व्हाईट प्लस 1 आत्ताची. तब्बल या 2 धावा ऍड होता टीमच्या टोटल मध्ये. आणि वेलकम आदरणीय पप्पूदादा पाटील अर्थातच मुकादम. हो, बॅटीच्या अगदी रडामध्ये खेळून काढलाय आहे खेळाडू. वॉड स्टॉप यार, वॉड स्टॉप. अप्रतिम. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं सल्लागार आणि पाटण तालुका प्रीमियर लीगच्या सचिवपदी खऱ्या अर्थानं बिराजदान मुकादम, आपलं मनापासून अधिक स्वागत. त्यांच्या शब्दाला मान आहे आजही. त्यांचा एकही शब्द आजही तालुक्यामध्ये पडून दिला जात नाही. मुकादम वेलकम, स्वागत आहे. फुलटॉस चेंडू यावी देखील फटका चांगला खेळून काढला. खेळाडू येतोय, चेंडू पर्यंत गॅदर झाला. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेती समाधान. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे आपण पाहिले तर समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस अर्थातच शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ 9 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजवले. 9 ऑन अ स्कोर कार्ड. आयोजन तुम्ही पाहताय मानेदेवी चषक 2024. बरेच खेळाडू एक आठवडापूर्वी सुट्ट्या घेत असतात कामाला, तदनंतर आयोजनासाठी वेळ देत असतात. खूप चांगलं आयोजन, मी म्हणेल की एक स्वच्छ आयोजन यंदाच्या वर्षी 5व्या वर्षी खऱ्या अर्थानं मानेदेवी चषक वांग व्हॅली क्रिकेट क्लब महीन या गावानं भरवलं. ज्याच्यामध्ये आपण पाहिले तर मागील आठवड्यामध्येच
2 दिवसापूर्वीचा जो रोहनने मेसेज टाकला स्वच्छतेचा, आणि तो मेसेज संपूर्ण तालुक्याच्या गावागावात मी म्हणेल की असोसिएशन प्रत्येक टीम मध्ये पोहोचला, की आता प्रत्येक असोसिएशन, प्रत्येक मी म्हणेल की गाव आपल्या आयोजनाच्या वेळी एक चांगलं स्वच्छ व्यासपीठ, स्वच्छ मैदान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील, ज्याचा उल्लेख आम्ही सातत्याने करू. गोलंदाजीसाठी दाखल झाला ओमकार. जे बॅटीची लिडिंग आहे, सेकंड स्लिपला चेंडू डिक्लेअर मध्ये जातो. एक धाव जरूर ऍड होईल. 3 ओव्हरची मॅच आहे. एक चांगल्या धावा कराव्या लागतील. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघाला बरेचसे खेळाडू आपण पाहिलं तर या संघाचे प्रवास करून येत राहतात. सूर्य एक फटका, स्क्वेअर कट ऑन दी टो. एक पाय हवेमध्ये आहे अनिकेत, अगदी निघून जातोय चेंडू. पॉइंट रिझन मध्ये 4 धावेसाठी फटका चांगला खेळून काढला. चेंडू येऊन दिला, बॅकफुटला जातोय. जैन हा फटका खेळला, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थोडेसे पाय हवेमध्ये होते आणि या स्क्वेअर कट मध्ये वेगळी अदा होती. छोट्या पॅकेज मध्ये असलेला मोठा धमाका म्हणजे जय आहे. छोट्या पॅकेज मधला मोठा धमाका म्हणजे शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघाचा जय. या जयनं आतापर्यंत चांगली भागीदारी आणि चांगली इनिंगचा खेळ दाखवला. एक चांगली इनिंग, एक्सिलेटर इनिंग या मॅच मध्ये, मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून खेळली जाते. सुरेख फटका हवेमध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर. एक रिझन आहे, खेळाडू पोहोचतोय पण चेंडू 1 बाउन्स अगदी 4 धावेसाठी जातोय. हा महत्वाच्या क्षणाला आलेला फटका म्हणजे जयचा. कदाचित आज सर्वे 11 सर्वे संघ असं वाटलं की शिवा जाधव बॉसच्या मागे लागेल हात धुवून, आणि असं वाटलं या मॅच मध्ये अभ्यास पूर्णपणे शिवाचा असेल, पिक्चर शिवाचा असेल, पण पूर्णपणे पेपर फोडलाय आज जयनं. वाह, जो ना सोचा वो हो गया. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटीवरती सर आलेला नाहीये, मात्र एक धाव जरूर कंप्लीट करेल. आज बॉसला माहिती आहे आज जयला जास्त आपण चान्स देऊयात, आणि बॉस तेच करतोय, जयला चान्स देतो. जयची बॅट बोलते, उसको मालूम है कब क्या करना है और कब क्या करना चाहिए. त्याला चांगलं माहिती आहे आणि पूर्णपणे यावेळी जयच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. हो, यावी शॉर्ट आर्म पूल, डीप मिड विकेट रिझन आहे. खेळाडू कॅच पकडली जातीये. ज्या जयचं वादळ आलं होतं ते वादळ इथे शांत केले. मात्र जयनं आपल्या संघासाठी, शिवछावा स्पोर्ट्स सनपूर साठी महत्वाची इनिंग खेळली आहे, आणि जयनं अप्रतिम बॅटिंग करून संघाला एक वेगळा आत्मविश्वास आणि एक वेगळी भरारी दिली आहे. छोटा पॅकेज मोठा धमाका. जय बाद होतोय पण संघाचा आत्मविश्वास तो जिंकतोय. वॉट अ इनिंग. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. वेलकम, सुस्वागतम. अर्थातच रॉयल 11 मे इंडिया संघाचे आणि अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे कार्याध्यक्ष सचिनजी देसाई सर, आपल्या मनापासून हार्दिक वेलकम. वेलकम सचिन दादा, स्वागत आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेट कार्याध्यक्ष आणि रॉयल 11 मे इंडिया संघाचे कॅप्टन. दोन षटकाचा खेळ झाला. टीमची टोटल अगदी 20. आज किरण 11 डिगेवाडी संघ पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. आत्ताच्या 4 मध्ये जो जिंकेल त्याच्यासोबत किरण 11 डिगेवाडी खेळताना दिसेल. फक्त एक पाऊल दूर आहे हा संघ. पहिल्यांदा स्पर्धेमध्ये पाऊल ठेवलं. पहिली स्पर्धा, पहिल्या स्पर्धेमध्ये 2 विजय त्यांनी मिळवले, आणि आता मात्र या मॅच मध्ये जो जिंकेल त्याची मॅच असेल श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली सोबत. तो देखील संघ आज देखील एक मोठा विजय घेऊन 1 बॉल 1 ची मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये आला. ओव्हर क्रमांक 3 अमित.
फटका चांगला आहे, शिवा बॉस लगे तो षटकार आणि लागला तर षटकार, चिपके तो फटके. व्हॉट अ स्ट्रोक. फुल टॉस चेंडू नाही टाकू शकत, नाही फुल टॉस टाकू शकत. जब जब बिखरे तभी और निखरे असा खेळाडू. जेव्हा जेव्हा या खेळाडूनं मनाशी ठरवलंय तेव्हा तेव्हा हा स्टेटस म्हणून वर आला. असा खेळाडू अमितच्या विरोधामध्ये आज बॅटिंग करतोय. पहिला चेंडूवरती स्वागत केलं त्यानं. यावेळी देखील विकेट घेण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून खेळाडू आहे. चेंडू गॅदर करतो, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. रवी नक्की फेकेल कुठे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे आणि बॉसला ही विकेट सॅक्रिफाईस करून घ्यावी लागली, कारण की त्याला हवी आहे स्ट्राईक. या मॅच मध्ये चांगल्या धावा त्याला करायचे, एक बिग टोटल फायटिंग स्कोर त्याला बनवायचा आहे, कारण की आतापर्यंत धाव संख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26. परेश या टीमचा कॅप्टन. सुरेख फटका, लपेट लिया भाई, लपेटा फटका, निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन. पुन्हा एकदा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक यार. शिवा बॉसची बॅटिंग प्रेक्षकांना बघायची असते, जे लाईव्हला प्रेक्षक असतात त्यांना ही बॅटिंग बघायची असते, त्यांना याचा खेळ बघायचा असतो. आणखी या खेळाडूंना आतापर्यंत बरेचसे रेकॉर्ड, गतवर्षी मला वाटतं 50ची अगदी पाऊस पाडला होता या खेळाडूच्या नावावरती. बऱ्याच 50 गतवर्षी देखील राहिलेत. बॅटीची टॉप एज अगदी डिक्लेअर मध्ये जाईल. बॅट स्विंग खूप वेगाने, ताकदीचा उपयोग चांगला आहे. 34 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत सजली आहे. 34. एक बिग टोटल धाव संख्या मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओहो, यावेळी देखील बैठा फटका. वॉट अ स्ट्रोक. मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला. हा बैठा फटका. अप्रतिम स्ट्रोक. काय फटका खेळून काढला. मागच्या पायावरती पूर्णपणे बसला होता, जणू कॅमेरा मॅनला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. अप्रतिम फटा पोस्टर. निकला हिरो, मॅन फ्रॉम सनबूर आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा संस्थापक अध्यक्ष शिवा द बॉस. काय बॅटिंग राहिले. 40 धाव संख्या. बॅकफुटला जातोय, पंच फटका, थोडा फसला जातोय. खेळाडू आहे रोहन, नाही कॅच सोडणार. पकडलेही अप्रतिम कॅच आणि एक वादळ जे झंझावत होतं ते थोडस थांबवलं या मैदानामध्ये. वॉट अ बॅटिंग, वॉट अ इनिंग. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि संघाची धाव संख्या आपण पाहिली. शिवछावा स्पोर्ट्स या संघाची 40. 41 धावेचं आव्हान ठेवलंय सळवे 11 सळवे संघासोबत. त्याचबरोबर एक हॅडसम पर्सनॅलिटी अर्थातच पंकजी साळुंके साहेब आणि रविराज साळुंके साहेब या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेल अतिथी देव भव. व्यासपीठावरती आपण सन्मान घेऊयात. आदरणीय सन्माननीय महिन ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय राहुल दादा शेडगे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. प्रेमाची, आपुलकीची, सौंदर्याचं प्रतीक असलेला मायेची आपुलकीची शाल आदरणीय दत्तदादा यांच्या शुभ हस्ते ही दिली जाईल. प्रेमाचं, आपुलकीचं वाघ व्हॅली क्रिकेट क्लब महिन गावची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जातील. ग्रामपंचायत महिन गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय राहुल दादा शेडगे साहेब यांचा. त्याचबरोबर विनंती करेल आदरणीय शरद दादा बोरगे साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा. आदरणीय शरददादा बोरगे साहेब यांचा देखील सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय.
त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय आदरणीय तेजस्वी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. विनंती करेल दत्ता दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेत आहोत. आदरणीय तेजस्वी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर आमचे स्पॉन्सर अक्षय दादा साळुंके साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. अक्षय दादा साळुंके साहेब मी विनंती करेल आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय अक्षय दादा साळुंके साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे सल्लागार आणि पाटण तालुका प्रीमियर लीगचे सचिव सन्माननीय आदरणीय नितीनजी पाटील अर्थातच पप्पूदादा पाटील अर्थातच आमचे मुकादम आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय रविराज दादा साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय. ज्या व्यक्तीचा एकही शब्द खऱ्या अर्थानं संपूर्ण तालुका पाडून देत नाही, ज्या व्यक्तीच्या प्रत्येक शब्दाला हा तालुक्यामध्ये मान ठेवला जातो, असं मुकादम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. शिवा द बॉस याच्या पाठीशी असणारी सावली आणि शिवा बॉस खऱ्या अर्थानं याला मानणारा पप्पू दादा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल रॉयल 11 मेन या टीमचे कॅप्टन आणि अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे कार्याध्यक्ष सचिन दादा देसाई साहेब, वेलकम द हँडसम पर्सनॅलिटी. आपले शुभ हस्ते योगेश दादा आपले शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. वेलकम दादा. पहिला चेंडू बॅटचा हात निसटला, मॅच कॅच पकडली, निसटली कॅच. सारे गम काय घडलं, एका साइडला रवि बोरगेची कॅच होती पाटण तालुका टेनिस क्रिकेट का, वो तो हार्दिक पांड्या है. मॅचला आता मजा येईल. रवि या मॅच मध्ये बॅट निसटली होती, रवीची कॅच पकडली असती, मॅच निसटली असती, कॅच निसटले, रवि निसटणार नाहीये. काय घडणार आहे या मॅच मध्ये? वड मॅच यार. 41 धावेचं आव्हान आहे. 41. वड मॅच. जेव्हा हे दोघे एकमेकांसमोर होते तेव्हा मॅच चांगली रंगते. बॅटीची टॉप एज अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. आज दोन्ही बॅटर इम्पॉर्टंट असतील. निखिलनं आज खूप छान काम केलं स्कोररचं. निखिल म्हणजे निक्स, त्याचे देखील आभार व्यक्त करतो. येस अंपायर. चेंडू पाठवून द्यायचा प्लीज. द लेजेंड प्लेअर ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट राजू रोडे सर, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. मी विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती या. (41 to 2). ओहो चेंडू पडतोय, थोडासा कट झाला, बॅटीला कदाचित थोडासा स्पर्श झालेला चेंडू. मात्र दुसऱ्या साईडला रवि नॉन स्ट्रायकिंग एंडला, ओमीवरती जबाबदारी आहे. 3 चेंडू झाले, धावा फक्त 2 आहेत. 41 धावा ठोकायच्या या मॅच मध्ये, करायच्या आहेत. 41 टार्गेट आहे या मॅच मध्ये. एक चांगली रंगलेली मॅच.
गती परिवर्तन, फ्लिक केलं चेंडूला, चांगला पंच दिलाय, स्टॅम्प दिलाय, निघून जातोय अगदी व्ही शेप मध्ये, बॉल बॅक ड्राइव्ह व्ही शेप मध्ये, व्ही फॉर विक्ट्री, अगदी षटकार. ओमीनं या मॅच मध्ये हात मात्र खोलायला सुरुवात केली आहे. ही मॅच 41 धावेचं टार्गेट असताना अशीच बॅटिंग करावी लागेल. आरेला कार उत्तर देत या मॅच मध्ये रंग आणावा लागेल हे देखील ओमीला ठाऊक आहे. तशीच बॅटिंग त्याची चालू झाली आहे. बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म पुल, डीप बॅकवर्ड स्पेल, एक रिझन नाहीये खेळाडू. वन बाउन्स आणखीन एक येतोय. 4 चौकार येतोय. अप्रतिम बॅटिंग. काय खेळ चालू आहे ओमीचा. एका साइडला आज पहिल्या इनिंग मध्ये जय चमकला, मग शिवा बॉस चमकला, आज आता ओमी चमकतोय, मग रवी चमकेल का हा प्रश्न आता उपस्थित झाला. टीमची टोटल आहे 12, 1-12. श्री मानाय देवी चषक, 50 वर्षाची परंपरा. यावेळी मात्र अगदी ड्राइव्ह केला खेळाडू आहे, कव्हरचा पकडतोय, फेकतोय, गरज एका धावेची आणि ती गरज मात्र पूर्ण करून काढली आहे. 1 रन तुमने चुराया जो सनम. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल अगदी 13 या आकड्यावरती जाते. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धाव संख्या, 13 ऑन अ स्कोर कार्ड. एक चांगली बॅटल पहिल्या ओव्हर मध्ये बघायला भेटलं. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते. कालच अक्षय शेठ म्हात्रे यांच्या घरी नवीन कॅमेरा सेटअप आलाय, त्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा. हे जाळं असंच संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊ ना, आम्हाला नाही विसरू. वांग व्हॅली महीन टीम, सगळ्यांचे गॉगल 70-70, कॅप 70-70, कपडे शूज सगळं 70-70, पॅकर्स बनून आलेत. आशिष गोलंदाजीसाठी जाऊयात. ओव्हर क्रमांक 2. बॅकफुटला सुरेख फटका, क्रॉस बॅटेड, निघून जातोय सीमारेषे बाहेर. वॉट अ स्ट्रोक. नाव देखते ना ठाव देखते, रनों की जरूरत देखते. आणि अशाच पद्धतीने बॅटिंग सध्या चालू आहे. व्हाट अ बैटिंग. ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, हम तो सिर्फ रनों की जरूरत देखते हैं. आणि तशीच बॅटिंग सध्या मात्र ओमीची चालू आहे. एका साइडला हार्दिक पांड्या बाजूलाच राहिला, पण ओमी खेळ गाजवतोय, वाजवतोय. चांगली बॅटिंग नजाकत मध्ये खेळतोय. यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे, कॅप्टन आहे, चेंडू बंद पोहोचतोय, फेकी करतोय. एक धाव पुन्हा एकदा चोरून घेतली आहे. ओव्हर क्रमांक 2 महत्वाची ठरू शकते. टीमची टोटल पुढे जाते 20 या आकड्यावरती. 41 धावेचं आव्हान आहे. अजून 21 हव्यात धावा 10 चेंडू मध्ये. बॅटच्या अगदी रडामध्ये ड्राइव्ह केलाय आहे खेळाडू, चेंडू पर्यंत पोहोचतोय, गॅदर केला. पहिली धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते. एकाच धावेत समाधान. चांगली मॅच बनू शकते, चांगली मॅच रंगू शकते, चांगली मॅच घडू शकते. चांगल्या मॅचला आणखीन चांगलं करण्यासाठी या मॅच मध्ये एका बाजूनं बॅटिंग तर दुसऱ्या बाजूनं विकेट येणं गरजेचं आहे. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. जेव्हा दोन संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा मजाच वेगळी आहे. 9 चेंडू 20 धावेची गरज. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. स्टंप लाईन मध्ये मराठी भाषेमधला बुंदा चेंडू बाहेर काढला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आशिषनं. शिवछावा स्पोर्ट्स सनबू टीम, आशिष सनबू टीम कडून नेहमी चमकणारा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू. तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर रवी आज थोडा शांत आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर पंच सरळ बॅटीवरती आला नाहीये. खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतो, एक धाव कंप्लीट केली, एकाच धावेती समाधान. आज कदाचित ओमीला सगळी मॅच घेऊन खेळावं लागेल. 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. 7 चेंडू 18. मॅच दोन्ही संघांसाठी तेवढीच महत्वाची आहे.
मॅच प्रत्येक टीम साठी महत्वाची असते, तशी या दोन्ही संघांसाठी आता महत्वाची होत चालली आहे. यावेळी सुरेख फटका, इनसाइड आउट चेंडू आहे, सरळ वन बाउन्स निघून जातोय सीमा रेषेपार. व्हॉट अ स्ट्रोक. बोला था ना, ही मॅच ओमीला घेऊन जावी लागेल, ही मॅच ओमीलाच खेळावी लागेल. आणि 6 चेंडू आता 14 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू आता 14 धावा हव्यात या मॅचला जिंकण्यासाठी, विजय होण्यासाठी. सहा 14. वॉट अ मॅच यार. जर तुम्ही यशस्वी झालात तरच तुमच्या प्रयत्नांना स्ट्रगल म्हटलं जातं, अन्यथा तुमचा प्रयत्न प्रत्येक जण विसरून जातो. आज स्ट्रगल केलं जाईल तर स्ट्रगल दोन्ही टीम कडून केलं जातं. कोणाच्या प्रयत्नाला यश येणार, कारण की जेव्हा प्रयत्नांना यश येतं तेव्हाच त्याला स्ट्रगल असं नाव पडतं. आणि या मॅच मध्ये आता कोण प्रयत्न आपले आणखीन तुरशीने वाढवणार. पहिली मॅच 6-19, दुसरी मॅच 6-17, तिसरी मॅच 6-12, चौथी मॅच 6-17 आणि ही 5वी मॅच आहे जी 6-14 ची आहे. आज वेगळीच समीकरणं जोडतायत. सगळ्या मॅचेस रंगलेत आज. ओहो, हा चेंडू महत्वाचा पल्ल्यामध्ये होता, येतो जाना चाहिए था मेरे भाई. कारण की हा चेंडू रवीचा फेवरेट होता, ज्युसी होता. जय आज चमकलाय बॅटिंग मध्ये देखील. जय राहुलनं आज जयनं आज चांगली बॅटिंग केली आहे. मात्र दुसऱ्या साईडला गोलंदाज राहुल आहे, अर्थातच ओव्हर क्रमांक 3, एक चतुर गोलंदाज. हा देखील सुरेख फटका, इनसाइड आउट पेक्षा कव्हर, रिझन गॅप मध्ये वन बाउन्सी बाहेर. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. मॅच बनवली, घडवली, रंगली आहे मॅच. सर्वे 11 सर्वे हळूच मान वर काढते, हळूच मॅच अगदी वर काढते. आता तब्बल 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. चार चेंडू 10. बघितलेल्या स्वप्नांनी फक्त स्वप्नांसाठी जिद्दीनं लढत राहायचं असतं. यश किंवा अपयश या दोघांपैकी एक भेटतं. यश भेटलं तर आनंद, अपयश भेटलं तर अनुभव, पण प्रत्येकाला हवंय ते यश. यावेळी देखील अगदी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या साईडला फेकी चुकीची झाले. या मुवमेंटला चुका होतात, त्याच तर करून द्यायच्या नसतात. व्हॉट अ मॅच. आता 3 चेंडू 9 धावेची गरज. मेहनत का फल और समस्या का हाल देर से ही सही, सही से मिलता है. वेलकम अनिकेत शेडगे आणि त्याचबरोबर प्रशांत दादा शेडगे, वेलकम. दोघांचं स्वागत केलं जात आहे. या कॅचनं विकेटचं पतन. या ओंजळीमध्ये चेंडू सुटत नाही. ही बॉसची ओंजळ आहे, ती खूप मोठी आहे आणि या ओंजळीमध्ये चेंडू स्वतःहून येऊन आराम करतो. ते कमळ आहे. काय कॅच, मॅच, या सगळ्यांचा समतोल आता थोडासा बदलला जातोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 आणि येणारे तब्बल आता 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. वेलकम प्रशांत दादा, अनिकेत दादा, वेलकम. दोघांचं देखील स्वागत आहे. क्रिकेट महिनगावचा अजूनही गाजवणारे खेळाडू आहेत. हो, यावेळी देखील आपण पाहिलं यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पकडला, फेकी तर केली आहे, थोडीशी मिसफील्ड होते. दुसरी धाव. यावेळी मात्र कदाचित तिसरी देखील घेतली जाते की काय. फेकी केली आणि आता 3 धावा. काय घडलं या मॅच मध्ये, ही मॅच काय घडतीये. एक चेंडू आता 6 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. बसलेले उठले खुर्चीवरून. एक चेंडू 6. मागील मॅच अशीच झाली होती जी एजेने काढली होती, एक चेंडू 5 ची. नवीवाडी सोबत बॅटिंग करत असताना बालेकरवाडी टीमला तिथे पराभव पत्करावा लागला होता. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 6.
एक चेंडू तुम्हाला हिरो बनवतो, एक चेंडू तुम्हाला रंक बनवतो, एक चेंडू तुम्हाला झिरो बनवतो, तर एक चेंडू तुम्हाला राजा बनवतो. तो एक चेंडू कोणाच्या वाट्याला? धगधग धगधग धगधग. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. काय मजा आहे. आणि स्ट्राईकला सध्या रवी आहे, म्हणजे रवीची धगधग आता अशी चालू आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज रवी. तर दुसऱ्या साइडला राहुलची धगधग आहे, धगधग. एकसा. चला स्पीडअप घ्या प्लीज. भाऊ टप्पा चुकतो तर कार्यक्रम होतोय. टप्पा योग्य राहतोय तर मॅच सनबुर टीमच्या दिशेने जाऊ शकते. शिवछावा स्पोर्ट्स सनबुर टीम की सळवे, सळवे की सनबुर, राहुल की रवी, रवी की राहुल. काय असेल मॅचचं चित्र? असेल का थोडस हे चित्र? देवाचा दावा चालू झाला या मॅच मध्ये. एकसा. ओहो, फ्लाइट निघून जातोय. कॅच पकडली आहे, निसटली आहे, मॅच पकडली आहे. आणि अर्थातच शिवछावा स्पोर्ट्स सनबुर संघ विजेता राहतोय. थोड्या वेळापूर्वी काळजाचा टोका चुकला, तो आता जाग्यावरती आहे, कारण की मॅच जिंकले शिवछावा स्पोर्ट्स सनबुर संघ. हार्ड लक, बॅड लक. सळवे 11, सळवे मात्र ओमी. व्हॉट अ इनिंग यार, काय खेळ ओमीचा राहिला आजच्या मॅच मध्ये. वेल प्लेड. थोडे होते मात्र आज घाम फोडला. मात्र दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर शिवछावा स्पोर्ट्स सनबुर संघ. वा राहुल, व्हॉट अ बॉलिंग यार, व्हॉट अ इनिंग. काय खेळ राहिलाय राहुलचा. आणि राहुल तुझ्यासाठी कॅश प्राइज आहे. महिन ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्मान्य आदरणीय राहुल दादा शेडगे साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज 1001 आणि हे कॅश प्राइज तुझ्यासाठी आहे. आणि गावी आल्यानंतर कोंबड्याची सोय ती गावी तुमच्याच असते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, छोटा पॅकेज मोठा धमाका. अर्थातच शिवछावा स्पोर्ट्स सनबुर टीमचा जय या मॅचचा राहतोय. मॅन ऑफ द मॅच टॉस साठी जाऊयात. मी विनंती करेल आदरणीय राहुल दादा शेडगे साहेब, शरद दादा बोरगे साहेब, मी विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस घेतोय. त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेट सदस्य सोशल मीडिया प्रमुख द वंडर बॉय ऑफ बाचोली रितेश निकम, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम ब्रो. या करूया टॉस. बोथ द कॅप्टन्स